दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनाची मालिका सुरू आहे. कुठे विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर कुठे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन करत सरकारविरोधात आवाज उठवला. पाहुयात महाराष्ट्रातील आंदोलनाचा हा स्पेशल आढावा. महाराष्ट्रातील कथित नीट परीक्षा गैरव्यवहार आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी आंदोलनाची लाट पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कथित नीट परीक्षा गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी भूमिका मांडली. तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवा, लोकशाही आणि संविधान वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. आता आंदोलनकर्त्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आहे पाहूयात. मागणीसाठी वांगचुक यांनी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र मोदी सरकारने त्यांना सुद्धा साधी भेट सुद्धा दिली आणि त्यांना उचलून घेऊन गेले. कसं बघता सगळ्या घटनांकडे? आज हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हा मुळात त्याचाच एक भाग आहे. आज 20 जुलै रोजी दिल्लीत संपूर्ण विद्यार्थी संसदेवर जाणार आहेत मोर्चाने. सोनम वांगचुक यांना ज्या अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या बळजबरीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्या अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला आणि या सर्व याच्यात भाजपचे RSSचे कार्यकर्ते सामील आहेत हे सुद्धा पुढे आलेलं आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण देशवासी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते जे मागतायत ती योग्य मागणी आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे हे धरणं आंदोलन केलेलं आहे. त्याचबरोबर इथे आम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की कालच एवढं प्रकरणं, नीटचे पेपर फुटलेले आहेत, CETचे सर्व काही पेपर फुटीवरून देशात एवढा मोठा गदारोळ माजू नये. काल परीक्षा झाल्यानंतर जो निकाल बाहेर आला त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रात आत्तापर्यंत तरी 5 ते 6 प्रकरणं अशी उघडकीला आलेली आहेत की प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना मार्क जास्ती मिळालेले आहेत आणि रेकॉर्डवर कमी आलेले आहेत. म्हणजे एवढं होऊनही आजही शिक्षण मंत्र्यांनी, धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकलेली आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जनतेची मुलं, नागरिकांची मुलं याच्यात होरपळून निघत आहेत. या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे. आमचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज हे प्रतिकात्मक धरणे आंदोलन आम्ही इथे सुरू केलेलं आहे. यापूर्वी अण्णा हजारेंनी सुद्धा जंतर-मंतर आंदोलन केलं होतं, मात्र त्यावेळेला दखल घेतली गेली होती. ह्या वेळेला मात्र केंद्र सरकारचा कोणी प्रतिनिधी त्यांना भेट सुद्धा दिली नाही आणि दाबण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जाते. कसं बघताय सगळ्या घटनांकडे? याचं कारण असं आहे की अण्णा हजारे हे मुळात RSSचेच कार्यकर्ते आहेत आणि अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं ते भाजप पुरस्कृत आंदोलन होतं हे सर्वसामान्य लोकांना नंतर कळून चुकलेलं आहे. केवळ त्यावेळेची काँग्रेसची सत्ता उलटवून टाकायची म्हणून अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी ते सर्व आंदोलन घडवून आणलेलं होतं. लोकांच्या भावनेचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्याच्यानंतर आजतागायत अण्णा हजारे हे नाव कुठेही राजकीय पटलावर आजपर्यंत आपल्याला दिसलं नाही. त्यांचा हेतूच त्यावेळी वाईट होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे शांततापूर्वक आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं होतं त्याला कुठेतरी केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आंदोलनाला आमच्या सर्व लोकांचा इथला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. कुठल्याही भारत देशातल्या नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत की आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं, आपलं जे काही म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं. परंतु आजचं केंद्र सरकार हे माजलेलं सरकार आहे, ते विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काल जे सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी आंदोलन स्थळावरून जे चादरीमध्ये लपेटून घेऊन गेले ह्या गोष्टीचा निषेध आहे. कुठेतरी सरकारने विरोधकांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. ती लोकशाही जिवंत जर राहिली पाहिजे, ही घटनेचा अधिकार लोकांचा जर जिवंत राहिला पाहिजे तर ह्या विरोधकांचा
लोकांचा आवाज सरकारने ऐकला पाहिजे, परंतु हे सरकार ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष करत आहे। आज विद्यार्थ्यांचं पूर्ण वाटोळं करण्यात चाललेलं आहे। पैशाचा वापर करून आमदार खासदार खरेदी केले जात आहेत, परंतु ही जी त्यांची स्वतःची जी हुकुमशाही चालली आहे त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। कथित नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी अमरावतीत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत आंदोलन केले। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत। हातात भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली। धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय। आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। आता आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची भूमिका जाणून घेऊया। हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांसाठी असून याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने हस्तक्षेप घेतला पाहिजे, पण त्यासाठी सर्वांनी त्याला समर्थन दिलं पाहिजे। आज जे घडामोडी घडते, आज आपण बघतोय की दिल्लीत इथे विद्यार्थ्यांना लाठीमार चालू आहे। 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फाशी घेतलेली आहे, आत्महत्या केलेली आहे। हे सर्व याला येणारं सरकार जे आपलं BJP आहे त्याला जबाबदार आहे। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यावा हीच या विद्यार्थ्यांची मागणी आहे, हे सरकारने मान्य करायला पाहिजे। क्रांति की चिंगारी है, देश बदलने वाली है। क्रांति की चिंगारी है, देश बदलने वाली है। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। इस्तीफा दो, इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। भारत माता की। हे बघा, आपण सर्वजण सुनेला आहोत। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही शंका कुशंका आहे। कोणाला आपली मत व्यक्त करायची आहे, तर कोणाला या प्रत्येकबद्दल काहीतरी सांगा। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिवंडीतील विविध शाळांमधील विद्यार्थी भर पावसात रस्त्यावर उतरले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय। हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन व्यक्त केले। पर्यावरण संरक्षण, लडाखमधील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ घोषणाबाजी सुरू होती। आता आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली पाहूया। त्याबद्दल माहिती ही सांगेन मी। छत्रपती शिवाजी महाराज चौक भिवंडीमध्ये आज आम्ही 20 जुलै 2026ला एक सायलेंट प्रोटेस्ट ठेवलेला आहे सोनम वांगचुक सरांच्या समर्थनामध्ये। आणि दुसरी गोष्ट ही म्हणजे पहिली गोष्ट ही जो आम्ही प्रोटेस्ट ठेवलेला आहे तो आमचे नीटचे जे स्टुडंट्स आहेत ज्या लोकांनी आत्महत्या केली, आम्हाला सर्वांना असं वाटतं की ती आत्महत्या नाही, ती एक मर्डर आहे। कारण समजा ही आत्महत्या असली असती तर ह्याच्यावरती काही ना काहीतरी कारवाई झाली असती। सरकार या गोष्टीवरती कारवाई करत नाहीये। आम्ही सरकारने हात जोडून पाया पडतो। आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो सर की जो पण जिम्मेदार व्यक्ती आहे तुम्ही आता तरी थांबा, आता तरी काहीतरी करा, आता तरी आम्हाला न्याय मिळवण्याचे प्रयत्न करा। अजून मी काय जास्त बोलणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजचा जो व्हिडिओ बघताय तुम्ही आम्हाला प्रोटेस्टला जॉईन करा। आम्हाला समजा न्याय मिळाला नाही तर आम्ही भूक हडतालही करू। मी तुमच्या पेजच्या माध्यमातून लोकांना सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत तसेच कथित नीट आणि टेट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे।
जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देऊन कथित पेपर फुटी प्रकरणाचं निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करावी, दोषींवर कठोर कार्यवाही करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. आता आंदोलनाबाबतही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे पाहूया. मागील 18 ते 20 दिवसापासून सोनम वांगचूक दिल्ली येथे जंतर मंतरवर नीट आणि TET घोटाळ्यासंबंधित आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यव्यापी धरणे आंदोलन करत आहे. आमचं म्हणणं एकच आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं, की नीट आणि TET सारखा घोटाळा देशभरामध्ये होऊन अजूनपर्यंत या घोटाळ्याची पेपरफुटीची सर्वस्वी जबाबदारी आज शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी घ्यायला पाहिजे ती, पण आजपर्यंत अजूनही असं काही झालं नाही. 20 ते 22 विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये मृत्युमुखी पडले नीटच्या एक्झाममुळं, तरी पण हे सरकार अजूनपर्यंत यांना कसा का जाग येत नाही. त्यामुळे आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे. आम्ही या सरकारचा आणि शिक्षण मंत्र्याचा आणि महाराष्ट्रामध्ये जो TETचा घोटाळा झाला याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आज इथे धरणे आंदोलनासाठी बसलो आहे. तसेच नवी मुंबईतील वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला आणि कथित नीट परीक्षा गैरव्यवहाराविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. आंदोलनामुळे वाशी परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवली आहे. दरम्यान आंदोलनानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम राहणार असल्याचं सांगितलंय. तसेच पक्षाच्या राजकीय भूमिकांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. खरं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये संसदेचं अधिवेशन चालू असताना 20 तारखेला जंतर मंतरवर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत. खरं म्हटलं तर देशामध्ये ज्या प्रकारे हुकुमशाही चाललेली आहे, आम्ही फक्त इतर राष्ट्रामध्ये बघत होतो. एक तर विद्यार्थ्यावर होणाऱ्या नीट परीक्षा असतील किंवा याच्यामध्ये झालेले भ्रष्टाचार असतील, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 20 दिवस न्याय मागण्यासाठी आंदोलन झाल्यानंतर एकही प्रशासन, एकही केंद्र सरकारचा माणूस त्या ठिकाणी जात नाही. जबरदस्ती या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यासाठी आज संसदेमध्ये तर आंदोलनाची दखल घेतली जाईलच, पण महाराष्ट्र सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे आणि न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतोय. आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करतोय. माझी विनंती आहे देशाच्या सगळ्या युवकांना आणि सगळ्या जनतेला की आता जर हा आंदोलनाची तीव्रता वाढली नाही, आपण आत्ताच क्रांती केली नाही, अनेक राष्ट्रामध्ये उद्रेक झाला, उठाव झाला, आंदोलनात चिरडल्यानंतर सुद्धा जनतेने आंदोलन हातामध्ये घेतलं. तशा प्रकारे हुकुमशाहीच्या विरोधातलं हे आंदोलन आता तीव्रता झाली पाहिजे आणि एक दिवस या असलेल्या भ्रष्टाचारी सरकारला आणि इथल्या असलेल्या हुकुमशाहीला पदच्युत करण्यासाठी ही क्रांती होईल असा मला विश्वास आहे. सर, पंतप्रधानांनी सांगितलं की युवकांचं खूपच देशाच्या क्रांतीसाठी योगदान आहे, पण युवक 20 दिवस झाले युवक रस्त्यावर उतरलेले आहे, त्यांच्याकडे दखलही घेतली जात नाही. आज ते आंदोलन होणार, त्याच वेळेला युवकांची प्रेरणा तुम्ही सांगता. मग जे कोणी त्याला जबाबदार आहे त्यांचा राजीनामा पण का घेतला नाही? एवढी प्रतिष्ठा नसावी की आता आपल्या विरोधामध्ये जर कोणी आंदोलन केलं तर त्यांची दखल नाहीच घ्यायची आणि ते करायचंच नाही. ही भूमिका मला वाटतं योग्य नाही आणि मला आजही कळत नाही की आज विद्यार्थ्यांचं नुकसान होतोय, बेरोजगारी वाढते आहे, प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य जनता होरपळली जाते महागाईमध्ये, पण या असलेल्या प्रश्नावर अशा पद्धतीने अन्याय करण्याची भूमिका होत असेल, चिरडलं जात असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. अजिबात त्याला मान्यता देत नाही.
कोणालाही स्वतःची व्यक्तिमत मांडण्याचा अधिकार आहे, तो पक्षाचा होत नाही. त्या दिवशी सुप्रियाताईंनी, या कार्याध्यक्ष आहेत, संसदेच्या आमच्या नेत्या आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, सविस्तर खुलासा केलेला आहे की डिलिमिटेशन करताना कशा पद्धतीने आम्ही त्याची चर्चा करू. डिलिमिटेशन आमच्या समोर येऊन द्या. ते डिलिमिटेशन समोर आल्यानंतर मग त्याच्यावर त्याची सरकारची किंवा केंद्र सरकारची किंवा सत्तेमधल्या पक्षाची कशी भूमिका आहे ती बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. आमची अधिकृत अशा प्रकारची जे काही विश्लेषण असेल, जे डिलिमिटेशनच्या बाबतीमधली भूमिका असेल ती सुप्रियाताईंनी स्पष्ट केलेली आहे. ती पक्षाची भूमिका आहे. वैयक्तिक कोणी काय भूमिका दिली आहे याच्याशी त्यांची वैयक्तिक भूमिका, ते माझ्या पक्षाचे सहकारी नेते आहेत. पण तो अधिकार जो आहे आमचा, तो अधिकार पक्षाच्या असलेल्या अधिकृतपणाने जाहीर केलेला असेल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, कुठल्याही प्रकारचा एकमेकांचे विसंवाद नाही. सुप्रियाताईंनी या डिलिमिटेशनला पाठिंबा दिला नाही. त्यांनी सांगितलंय 50% राज्यामध्ये तशा प्रकारचं आरक्षण वाढवण्याचा प्रयत्न झाला, पण तो लोकसंख्येच्या आधारावर करून राजकीय होऊ नये, तो प्रस्ताव आला. आम्ही त्याच्यावर फेरविचार. महिला आरक्षणाला पवार साहेबांनी पहिल्यापासून पाठिंबा दिला ना, आणि महिला आरक्षण मिळावं हे राज्यांनी पहिलं इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यामुळे राज्याच्या भूमिकेच्या आणि महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये डिलिमिटेशनचा विषय येत नाही. महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, कालही होता आणि आजही आहे. आणि डिलिमिटेशनच्या बाबतीत मला प्रस्ताव काय येतो संसदेत त्याच्यावर अधिकृतपणे सुप्रियाताई त्याच्यावर सविस्तरपणे मध्ये लोकशाहीने सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. मला वाटतं की त्यांनी व्यक्तिगत मत मांडलेलं आहे, परंतु एकटे पडतायत वगैरे असं नाहीये. आंदोलन केल्यानंतर सगळेजण आम्ही सहभागी आहोत ना. मला वाटतं की पक्षाच्या चौकटीतून आम्ही निर्णय घेतो, तो अधिकृत असतो. थँक्यू सर. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, केदार दिघे, राहुल पिंगळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतलाय. आंदोलनानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही आपली भावना व्यक्त केल्या आहेत. ठिकाणी आंदोलन होते आहेत. महाराष्ट्रातनं सुद्धा काही लोक गेलेले होते, काही जण खासदार आहेत, मात्र काही नेत्यांनी सुद्धा दिल्लीत जायची गरज आहे. मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलं आहे आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तायनामॅन स्क्वेअर करू नका, तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 26 होता, सुखदेव वयाचा 26 होता. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबू शकत नाही. सर, सोनमवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी हे आंदोलकांना आंदोलन दाबलं जाते. कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकतो आंदोलन. असं आहे की अधिवेशन वगैरे महत्त्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं, ते दाबण्याचा प्रयत्न करू का. विद्रोह संपायला जाऊ नका, ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात. आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलं आहे. ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल का वाटते? बीजेपी राजीनामा घेते काय कधी? पण मात्र आता काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे, बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेत? सर, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितलंय की मी राजीनामा का देऊ, कारण का पेपर तर दुसऱ्यांनी फोडलाय. बरोबर, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्याविरुद्ध आंदोलन केलं, सरकारविरुद्ध केलं. ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? शिक्षण मंत्र्यानंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होताना बघा. अशी आग लागतच राहते. ते वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते. चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य नाही. सरकारचा मंत्री त्या ठिकाणी कारण त्यांना घेणं देणंच नाही आहे. जनमताशी, जनभावनेशी त्यांना घेणं देणंच नाही आहे.
सर काही विधेयक पास होणार आहे त्यामुळे लिमिटेशन त्यामुळे आमदार ते बघू तेव्हाच्या बघू. त्यामध्ये असं आहे की त्यांना आमदार फोडाफोडी महत्वाची वाटते, पण पेपर फुटलं तर त्यांना काय वाटत. आपले नेते साइलेंस. अरे ये देश बचाने निकले हैं. अरे देश बचाने निकले हैं. सर आज आंदोलनावरती लाठीचार्ज झालेला आहे. सकाळी लाठीचार्ज झालेला आहे. आंदोलनकर्ते संसद भवनावरती कूच करत होते, त्यांच्यावर देखील लाठीचार्ज झालेला आहे. एकीकडे सोनम वांगचुक यांना जबरदस्त. हे बघा, या देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल. जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे. विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता याच्याविरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची अंडावं? हे काम ही ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे. आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत. ते स्वतःहून सामील झालेत. आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत. ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे. जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल. सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाही, सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय. आणि आज देश एकवटला आहे, देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे. या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत. एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आलेला आहात. भिवंडीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ वकील संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान वकिलांनी घोषणाबाजी करत विविध मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी अमित सानप यांना सादर केलंय. तर या आंदोलनात भिवंडीतील मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते. आता या आंदोलनाबाबत वकील संघटनेने नेमकी काय भूमिका मांडली आहे पाहूया. आज भिवंडी शहरामधल्या अनेक ठिकाणी जे देशामध्ये जंतर मंतर येथे जे आंदोलन सुरू आहे, गेले 3 वर्ष सतत नीटचे पेपर, TETचे पेपर लीक होत आहेत आणि त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 महिन्यापासून जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गेले 20 दिवस सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले असताना मोदी सरकारने त्यांना किडनॅप करून जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. आणि तिथे जमा असलेल्या लाखो विद्यार्थ्यांवरती मिलिटरी, पोलीस आणि सरकारी यंत्रणेद्वारे दबाव आणून मारहाण आणि त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. धर्मेंद्र प्रधान सरकार नालायक एज्युकेशन मिनिस्टर 22 मुलं आत्महत्या केल्यानंतरही आपल्या पदाचा राजीनामा देत नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट या सरकारमध्ये आहे. असा एज्युकेशन मिनिस्टर कुठल्याच कामाचा नाही जो हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतोय. म्हणून देशामध्ये संपूर्ण ठिकाणी, संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यात जागरूक लोक आणि आज भिवंडी वकील, आमची सगळं लोक भिवंडी वकील आज इथे प्रांत ऑफिसमध्ये त्या धर्मेंद्र प्रधानच्या विरोधामध्ये प्रदर्शन करण्यासाठी आणि जी देशामध्ये जंतर मंतर इथून जी मागणी आलेली आहे
की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्या मागणीला दुजोरा देण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सुद्धा भिवंडीच्या वकिलांनी, तिथे महिला आहेत आणि सर्व नवतरुण वकील आहेत, सर्वांनी मिळून त्यांना मागणी केलेली आहे. एक निवेदन प्रांत ऑफिसला दिलेलं आहे की धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा झालाच पाहिजे आणि त्यांनी तो राजीनामा दिलाच पाहिजे, अन्यथा हे आंदोलन पुढे असंच सुरू राहील हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं जमा झालेलो आहोत. मी एकच म्हणणार की जे जंतर मंतर वरती जे कोणी तिथे उपस्थित आहेत ते तरुण आहेत आणि हे जे तरुण आहेत ते आपल्या देशाचं भविष्य आहे, सरकारला विसरता कामा नाहीये आणि त्यांचे प्रश्न सोडवणे ही सरकारची एक जबाबदारी आहे. परंतु आपल्या लक्षात येते काय होते, तिथे जे उपोषणाला बसले त्यांच्यावर आता सध्याच्या परिस्थितीत त्यांना किडनॅप करून नेलं जात आहे. जे तरुण तिथे त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय साहेब, हे कुठेतरी चुकीचे आहे आणि हे आपण जर पाहिलं त्यांचे प्रश्न काही चुकीचे आहेत. पेपर लीक होत आहेत आणि कुठेतरी त्यांचं भवितव्य खतऱ्यात आहे, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी तिथे उतरलेल्या आहेत. परंतु ही सरकार जे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तरुणांचा जो आवाज आहे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कोणत्याच प्रकारचा लाठीचार्ज वगैरे न करता सरकारने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते मान्य केल्या पाहिजेत. आणि आज आम्ही साहेब निवेदन दिलेलं आहे प्रांत ऑफिस मध्ये, जेणेकरून जे काही CGPचे प्रोटेस्ट करणारे तरुण आहेत आपल्या देशातले, तसेच सोनम वांगचुक सर आहेत, त्यांच्यासोबत जे काही झालेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही त्यांच्या प्रोटेस्टला सर्व मिळून, पूर्ण वकील जी आमची संघटना आहे ती सर्व मिळून त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. सोलापुरात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. पूनम गेट परिसरात विद्यार्थ्यांनी एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन सुरू करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. आता आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे पाहूया. दादा, आज ज्या प्रकारे आपल्याला माहिती की सोनम वांगचुकला त्यांनी जंतर मंतरवरून लिटरली उचलून त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांची त्याबद्दल काहीच त्यांची त्याबद्दल परमिशन नव्हती, त्याच्याबद्दल कन्सेंट नव्हता. आणि आज पण जे प्रोटेस्ट जंतर मंतरला होत आहे तिकडे पण पोलिसांनी, दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. तर आम्ही त्या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही. आम्ही स्टडिंग स्टुडंट्स आहोत, आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही. तर मग आम्ही करू काय शकतो? तर आम्ही आजच्या दिवस कॉलेजेस, स्कूल्सला जाऊ नाही शकू आणि इकडे प्रोटेस्टमध्ये सहभाग देऊ शकतो. आणि आमची मागणी एकच आहे की गव्हर्नमेंटने अकाउंटेबल असायला पाहिजे. त्यांनी आता आमची मागणी 1 महिन्यापासून चालू आहे की अकाउंटेबल व्हा, पण आता जर तुम्ही ते पण नसेल करत तर आम्ही तुमचा रेजिग्नेशन मागतो आहे. आणि यापुढे पण जर सेम चालू असेल तर मग देशाचा आक्रोश दिसेल, ते तर आहेच. आणि आता सध्या तर एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जेवढे पण पेपर लीक होत आहे त्याबद्दल त्यांनी अकाउंटेबल राहिलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे. नाव काय? माझं नाव विवेक जैन. खऱ्या अर्थानं लोकशाहीला काळिमा फासणारी घटना दिल्लीमध्ये घडली. एक शास्त्रज्ञ माणूस, ज्या माणसानं स्वतःचं आयुष्य देशासाठी, समाजासाठी घातलं, अशा माणसाला त्याची परवानगी न घेता फरफटे हे सरकारी या ठिकाणी असणारे सरकारनं केलेलं आहे. आणि त्यांची फरफट गेल्या 21 दिवसापासून ते राजीनामा देण्यासाठी या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी जंतर मंतरमध्ये आंदोलन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं काल अजून एकदा या ठिकाणी हिटलरच्या या मोदी शहा असेल, या ठिकाणचं सरकार असेल, सत्ताधारी असेल, या हिटलरशाहीला कंटाळून या ठिकाणी जी काही नेट परीक्षा फुटली, त्या नेटच्या परीक्षेच्या विरोधामध्ये या ठिकाणी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. खरोखरच ही दुर्दैवी घटना घडली, त्याचा कुठलाही निषेध नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं की दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी कोण सरकारी या ठिकाणी असणार सरकारच्या वतीनं त्या सोनू वांगचुक यांचं निवेदन घेण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांचं उपोषण सोडण्यासाठी जात नाही. या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. आणि सोलापूरमध्ये आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि संघटनांच्या वतीनं आम्ही एक आंदोलन केलेलं आहे. आणि या सोलापूरमध्ये देखील जंतर मंतरची ठिणगी उभ्या महाराष्ट्रातनं या ठिकाणी अभिजित दिपके असतील, या वांगचुक साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हम सब वांगचुक आहे, या ठिकाणी आम्ही सगळेजण वांगचुक साहेबांच्या समर्थनार्थ आणि या ठिकाणी आम्ही कफन आणलेलं आहे. याच पांढऱ्या कपट्यात
या ठिकाणी एखाद्या मुडद्याला उठलेल्यासारखं या ठिकाणी आमच्या वांचूक साहेबांना आपण घेऊन गेलेलं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा या ठिकाणी मागणी. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चानंतर विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आपल्या विविध मागण्या मांडल्यात. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण व्यवस्थेच्या कामकाजाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आलाय. मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनातून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली. नीट प्रकरण आणि सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना त्यांनी हे आंदोलन विरोधकांची नौटंकी असल्याची टीका केली आहे. नीट प्रकरणात केंद्र सरकारने दोषींवर कठोर कार्यवाही केल्याचा दावाही त्यांनी केलाय. लक्ष्मण हाके यांच्या नव्या पक्षाच्या घोषणेवरही प्रतिक्रिया देताना पक्ष स्थापन करणे हा त्यांचा अधिकार असल्याचं सांगत त्यांना शुभेच्छा दिल्यात. मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई सुरू असल्याचं स्पष्ट करत सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले सहन केले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. याशिवाय पावसाची परिस्थिती, पेरणी आणि विविध महाविकास कामांबाबतही सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. पवारांनी आरोप केलेले आहे की राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तुम्ही मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई करणार आहात, काय सांगा? मुद्रांक निरीक्षकाला मारहाण झाली आहे त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहे. सरकारी कर्मचारी कामावर असताना त्यांना खुर्चीवर असताना मारहाण करणे, सरकारी कामकाज सुरू असताना मारहाण करणे हे आम्ही कदापि सहन करणार नाही. पुणे आयुक्त अमितेश कुमारजी यांनी कडक कारवाई केली आहे. गुन्हेगार फरार आहे, त्यात काही वकील आहे, पण कुठे असेल तरी शोधून आणू आणि या मारहाणीला सरकारने गंभीर घेतलेला आहे आणि यानंतर अशा घटना होणार नाही याची काळजी सुद्धा कशी घ्यायची याचा विचार सरकार करत आहे. याच्यात काही राजकीय कार्यकर्ते असण्याचा आरोप केलेला आहे, भाजपचे कार्यकर्ते असण्याचा नाही, कोणी असेल ना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हा बिलकुल इशू नाही आहे. गंभीर गुन्हा आहे. जर एखाद्या अधिकाऱ्यांनी काही आडमुठं धोरण घेतलं असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याची काही चूक असेल तर तक्रारी केल्या पाहिजे. तक्रारी करून प्रश्न सोडवता येतात, पण या पद्धतीची मारहाण ही काही मान्य नाही आहे. त्यामुळे मारहाण करणे काय हा त्यातला मार्ग नाही आहे. आम्ही याच्यावर कडक कारवाई करतोय. मी सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की कुणीही संपावर जाऊ नये, कारण रोजच्या जर मुद्रांक थांबले तर फार मोठा महसूल त्या ठिकाणी कमी होतो. ठीक आहे, तो बुडत नाही कारण कधी ना कधी त्या नोंदणी होणार आहे, पण जर सरकार गंभीर आहे. आमचे IGR बिनवडे कालच पोलीस कमिशनरची भेटून आले आहे. यामध्ये आम्ही खूप कडक भूमिका स्वीकारली आहे, कुणाला सोडणार नाही. काल तुमच्या भाषणामध्ये तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की लेटर हेडचा गैरवापर करू नका, पद हे सेवेसाठी आहे असं सांगितलं. भारतीय जनता पार्टीचा विचार हा पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी दिलेल्या मूलमंत्रावर आहे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करायचं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवायच्या, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आमचा विचार आहे. आणि अशावेळी काही पदाधिकारी लेटर पॅडचा दुरुपयोग करून याला बिअर बारचं लायसन द्या, त्याला हे करा, ते करा, अशा काही तक्रारी मधल्या काळामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियातून काही पत्र व्हायरल झाले. ठीक आहे, ते डुप्लिकेट निघाले, ते चुकीचे निघाले, पण मी सक्त सूचना दिल्या आहे की ज्यांना ज्यांना काल पदाधिकार मिळाला आहे, नागपूर जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी झाली आहे, कुणीही लेटर पॅडचा गैरवापर करू नका. या ठिकाणी जे अवैध व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना पाठीशी घालू नका. सट्टा, जुवा, मटका, दारू विकणाऱ्या लोकांना मदत करू नका. अवैध धंद्याच्या विरुद्ध आमचं सरकार लढतं आहे. MDच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे. गोहत्येच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे. अशावेळी पदाधिकाऱ्यांनी आपला लेटर पॅडचा वापर हा
जे ड्रग माफिया आहे, जे सट्टा आहे, जुवा आहे, हा थांबवण्याकरता वापरावा. या लोकांना सपोर्ट करण्याकरता कुठलाही लेटर पॅडचा वापर करू नका, कारण अनावधानाने कितीतरी लोक लेटर पॅडचा वापर करतात. कधी आमच्या लेटर पॅडचा वापर करतात, कधी पदाधिकाऱ्याच्या लेटर पॅडचा वापर करतात, आणि त्यामुळं मी जपून राहायचा सल्ला सर्वांना दिला आहे. जिल्हा परिषदने स्वनिधीमधनं ट्रायसिकलचं वितरण केलेलं आहे आणि काही सक्सेस स्टोऱ्या देखील त्यामध्ये पाहायला मिळत आहे. हे बघून आपल्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पुढे ही योजना व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी मी आमचे महामुनी CEO यांना सूचना दिली होती की निराधार अपंग, अंध अपंग निराधार लोकांना करता एक रोजगाराची योजना तयार करा. तर जिल्हा परिषदच्या स्वनिधीतनं एक 1.25 लाख रुपयाची सायकल आम्ही डिझाईन केली. ज्या सायकलसोबत ट्रायसायकलसोबत अपंगाची ती सायकल आहे, एक प्रकारचा ई-रिक्षा आहे, त्याला टायअप केला झोमॅटोशी. आणि झोमॅटोनी एक या सर्व अपंगांना जी आम्ही सायकल दिली त्यांच्याशी करार केला. आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ट्रायसायकल दिली, झोमॅटोने रोजगार दिला, आणि आज जवळपास या ठिकाणी प्रतिरोज 800 रुपये आमचा हा दिव्यांग व्यक्ती कमवतो आहे. 24,000 रुपये महिन्याचे कमवतो आहे. आपण जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडे सक्सेस स्टोरी ते बाहेर थांबलेले आहेत. आणि आज आम्ही माननीय आशिष जयस्वालजी, आम्ही सर्वांनी मिळून, कृष्णा कोपळेजी, आम्ही सर्वांनी आज आम्ही समीर मेघे आणि आम्ही सर्वांच्या मतदारसंघामध्ये सायकल वाटप केलं आहे. झोमॅटोशी टायअप झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सॅच्युरेशन मोडला चाललो आहे. या जिल्ह्यातला कुठलाही अपंग व्यक्ती बिना ट्रायसिकलने राहणार नाही. डॉक्टर पोद्दारजींनी एक या ठिकाणी सर्वेक्षण केलं आहे. आम्ही सर्व सर्वेक्षण करतो आहे. आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझी सर्व अपंग या ठिकाणी व्यक्तींना विनंती आहे, दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी अशा ट्रायसिकलसाठी कॉर्पोरेशन कमिशनर UP निटंकरकडे, कॉर्पोरेशनमध्ये NMRD आणि ZP-कडे, जिल्हा परिषद COकडे अर्ज केले. या सर्वांना रोजगार निर्मिती करण्याकरता आम्ही DPCच्या किंवा खनिकर्म महामंडळाच्या पैशातनं सॅच्युरेशन मोडवर योजना तयार करू. एकही सुटला नाही पाहिजे, कुणालाच या ठिकाणी योजनेतनं राहू नये, यासाठी आम्ही योजना तयार करतो आहे. लक्ष्मण हाके राजकीय पक्ष काढणार आहे, त्यामुळे ओबीसी मतांमध्ये विभाजन होते, याचा फटका सरकारला बसतो. काय कुणाचा आज अंदाज बांधणं काही योग्य नाही. त्यांना त्यांची पक्ष काढण्याचा अधिकार आहे. लक्ष्मण हाकेंनी जो काही पक्ष काढताय त्याच्याबद्दल आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. पण शेवटी देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हेच ओबीसीच्या कल्याणाकरता बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या या 11 वर्षाचा काळ, देवेंद्रजीचा काळ, एकनाथ शिंदेजीचा काळ, या काळामध्ये आम्ही या ठिकाणी जेवढं ओबीसींना जास्तीत जास्त या ठिकाणी योजना येता येईल. आता या ठिकाणी महामंडळ तयार झाले आहेत, त्यांचेही गठन करणार आहोत. जवळपास 22 वेगवेगळ्या समाजाचे मंडळ आम्ही तयार केले आहे, त्याचं गठन आम्ही करणार आहे. त्यांना निधी आम्ही देणार आहे. त्यामुळे लक्ष्मण हाकेचे काही इश्यू असतील त्यावर चर्चा करू, पण त्यांनी आपली पार्टी काढली तर माझी काही मनाई नाही. सर, पूर्व विदर्भामध्ये जवळपास 58% पेरण्या झालेल्या आहे. पावसाचा विलंब झाल्यामुळे पेरण्या अफेक्ट झालेल्या आहे, उत्पादनावरही परिणाम होणार आहे. सरकारचं नियोजन कसं आहे? आता थोडी वीज वाढवून द्यावी लागेल. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. धुळे शहरात सत्यशोधक विद्यार्थी संघटना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मी सिद्धांत बागुल, सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष. आज संपूर्ण भारतामध्ये दिल्ली, मुंबई आणि पूर्ण भारतामध्ये जे आंदोलन चालू आहे, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेवर जी इथलं भाजप सरकार आहे ते दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, दडपशाही करत आहे. त्या दडपशाहीचा विरोध करत आणि धर्मेंद्र प्रधान अशा ज्याला शिक्षणाचा क्ष सुद्धा माहिती नाही अशा लोकांना जर इथलं मंत्रिमंडळ हे शिक्षण मंत्री म्हणून इथे बसवतोय आहे आणि तो शिक्षण मंत्री इथल्या गरीब कष्टकरी जनतेच्या मुलांचा आत्महत्या करून त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करतो आहे. अशा या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तत्काळ मिळावा या मागणीसाठी, तसेच सोनम वांगचुक सारख्या मोठ्या शास्त्रज्ञ आणि अभिजित दिपके सारख्या अनेक कार्यकर्त्यांना जी इथली मनुवादी सरकार दडपशाही लागते त्या दडपशाही
च्या विरोधात आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ निषेध व्यक्त करत आहेत आणि हे निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना देखील देणार आहोत. दिल्लीतील CGPच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वाशीममध्ये विद्यार्थी आणि महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय. जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चातून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यात आलाय. तर आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात विद्यार्थी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत. या आंदोलनाबाबत सहभागी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया पाहूया. लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये हजारो नागरिकांचा विराट मोर्चा काढण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनाच्या समर्थनार्थ सह्यांच्या मोहिमाही राबवण्यात आल्या. या आंदोलनाबाबत सहभागी नागरिकांची प्रतिक्रिया पाहूया. एक विद्यार्थी असून मला समजते की बाबा ज्या विद्यार्थ्यांचे पेपर लीक झाले, नीट असो, UGC नेट असो किंवा बाकी परीक्षा होत्या, SSC होत्या, तर त्यांची मी तकलीफ समजू शकतो. आणि बेसिक गोष्ट म्हणजे की गव्हर्नमेंटनी अकाउंटेबिलिटी घेणं एक मोठी गोष्ट आहे. ते गव्हर्नमेंट आपली ॲक्नॉलेज पण करत नाही आहे की बाबा पेपर लीक झाले किंवा पेपर लीक झाले त्याचं त्यांनी काय म्हणजे त्यांनी सॉरी बोलावं किंवा काय करावं. ॲक्नॉलेजमेंट घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे डेमोक्रेसीमध्ये. आणि लोकांचं ऐकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे डेमोक्रेसीमध्ये. गव्हर्नमेंट इज फॉर द पीपल, बाय द पीपल, सो दे शुड अंडरस्टँड. आणि मला असं वाटतं की एका माणसासाठी प्रोटेस्ट वगैरे आपण करू नये. फॉर एक्झाम्पल सोनम वांगचुक वगैरे, आपण एका कॉजसाठी प्रोटेस्ट करावं. ते म्हणजे की एज्युकेशन सिस्टीमचा चांगला व्हावा, म्हणजे एज्युकेशन सिस्टीम चांगली करणे, ह्या कॉजसाठी आपण सगळे यावं. ना की सोनम वांगचुक किंवा ना की कुठचा पण पॉलिटिशियन वगैरे. पॉलिटिकल अजेंडापेक्षा आपण कॉजला मेन मोटिव्ह द्यावा असं मला आज वाटतं. आणि मला आज कोणी ते बोलवलं नाही. मला नाही वाटत बाकीला आपण कोणी बोलवलं असेल. सगळे स्वतःच्या मनानं आले. तर ह्याच्यावरनं सिद्ध होतं की ही कुठची पॉलिटिकल अजेंडा नाही आहे किंवा हे नाही आहे. आम्ही सगळे ॲक्च्युली फ्रस्ट्रेट होऊन आलेलो आहोत की बाबा गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी घेत नाही, ना आपलं एज्युकेशन सिस्टीम चांगलं होतं आहे, काहीच नाही होतं. सो दिस आर ऑल फ्रस्ट्रेटेड पीपल हिअर. आज दिल्लीमध्ये लाखो लोक जंतर मंतरवर जमलेले आहेत, लाखो तरुण जमलेले आहेत, पूर्ण भारतभरातनं आलेले आहेत. आणि इतकंच नव्हे तर पूर्ण भारत देशामधल्या सगळ्या शहरांमध्ये, लहान मोठ्या शहरांमध्ये युवाशक्ती आणि सर्व संविधानप्रेमी आणि नागरिक, भारतीय नागरिक एकत्र रस्त्यावरती आलेले आहेत. ही अत्यंत अभूतपूर्व गोष्ट आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये असं घडलं नव्हतं की इतका जनसमुदाय रस्त्यावरती आला आहे. आणि त्या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही चिपळूणमधले सगळे नागरिक, युवा जे परीक्षा देतात, अभ्यास करतात, असे युवासुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण चिपळूण शहरातले आणि भोवतालच्या गावातले नागरिक, जागरूक नागरिक, ज्यांचा संविधानावरती विश्वास आहे, हे सगळेजण चिपळूणमध्ये इथे जमलेले आहेत. आणि आता आम्ही इथून प्रांतांना शासनाला जाऊन निवेदन देणार आहोत. आमची अशी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान, ज्या भ्रष्ट शिक्षण मंत्र्याने आत्तापर्यंत सत्ता सोडलेली नाही, त्या धर्मेंद्र प्रधानचा ताबडतोब राजीनामा व्हायला पाहिजे. आणि आमचा दिल्लीमध्ये चाललेल्या जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे. जे आंदोलन ज्या रीतीने पुढे जाईल त्याच्यामध्ये आणि अहिंसा. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्येही उमटू लागलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तलाठी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत कथित नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय. आंदोलनकर्त्यांनी परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. या आंदोलनाबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काय भूमिका मांडली आहे पाहूया. शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. हिंदुत्व सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनमाड शहरात आणि केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करत आहे. जे आमचे
वांगचुक साहेब, सोनम वांगचुक साहेब आणि अभिजित दिपके हे 20 दिवसापासून उपोषणाला बसले होते, आमरण उपोषण करत होते. काल केंद्र सरकारने दडपशाहीने हुकुमशाही पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने उचललं त्याचा आम्ही निषेध करतो व त्यांना पाठिंबा देतो. तो मागणी करतो की धर्मेंद्र प्रधानजी यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा आणि या देशाची माफी मागावी. हे बाबासाहेबाचं भारत आहे, हे गांधीजींचं भारत आहे. याच्यात लोकशाही चालेल, राजशाही चालणार नाही, हुकुमशाही चालणार नाही. या हुकुमशाहीचं, या दडपशाहीचं, या BJP सरकारचं आणि जाहीर निषेध करतो. दोघं शिक्षण मंत्र्यांनी दोघांनी राजीनामा द्यावा ही आम्ही कडकडीची मागणी करतो. व पुढं हे राजीनामा झाला नाही, वांगचुक साहेब आणि अभिजित दिपके यांची मागणी पूर्ण केली नाही, हे आंदोलन तीव्र स्वरूपात लोकशाही मार्गाने आम्ही करू, शिवसेनेच्या माध्यमाने आणि उद्धव साहेबांच्या आदेशाने. सोनम वांगचुक हे गेले 20 दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत. तुम्हा आमच्या सर्वांच्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या शिक्षणासाठी ते उपोषण करत आहे. परंतु आज BJPने अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांना उचलून नेले आणि दवाखान्यात ॲडमिट केले. या लोकशाही मार्गाने आपल्याला आंदोलन करण्याचा संपूर्ण घटनेने अधिकार दिला असताना देखील हुकुमशाही पद्धतीने त्यांचं आंदोलन या ठिकाणी मोडण्यात आलं. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ते शिक्षण मंत्री आहे ज्यांनी नीट फुटी त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे, तर त्यांनी त्वरित आपला राजीनामा द्यावा अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे जाहीर करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या आंदोलनास आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवतो. प्रश्नपत्रिका फुटली आहे आणि त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि या सर्व बाबीकडे गांभीर्यपूर्वक शासनाने लक्ष वेधावसाठी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत दिल्लीला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं नाही ऐकून घेता त्यांना उचलण्यात आलं आणि दवाखान्यात भरती करण्यात आलं. या संपूर्ण बाबी या हुकुमशाही पद्धतीच्या आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इथं निषेध आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा अशी मागणी. कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये विद्यार्थी, विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटना एकत्रित आल्यात. शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आलाय. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांनी आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. या आंदोलनात आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेऊया. पूरे देश में नीट पेपर लीक के ऊपर जो वातावरण गर्म हुआ है, सोनम वांगचुक और उनके साथ में जो विद्यार्थी कार्यकर्ते हैं उन्होंने कॉल दिया था 20 जुलाई को चलो दिल्ली का, और बहुत सारे लोग पूरे देश भर से दिल्ली गए हैं, लेकिन इसके समर्थन में बहुत सारे लोग अलग अलग शहरों में भी आंदोलन कर रहे हैं. और इसी बैनर के अंदर हम नासिक में सभी पुरोगामी पार्टियां, पुरोगामी ऑर्गेनाइजेशंस, पुरोगामी संस्था, इनके अंडर एक मोर्चा निकाला है. इसमें बहुत सारे विद्यार्थी, हजारों की संख्या में इसमें शामिल हुए और धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, ये एक हमारी डिमांड है. और इसके साथ ही साथ हमारा ये कहना है कि नीट का जो पेपर है वो अपने आप फूटता नहीं, वो फोड़ा जाता है. तो इस पूरे रैकेट के पीछे जो भी है, सिर्फ नीट का नहीं, TET है, MPSC है, FTI है, असंख्य पेपर जो है वो लीक हो रहे हैं इस देश में. ये लीक के लिए कोई प्लम्बर चाहिए और ये प्लम्बर की मांगनी हम इस प्रोटेस्ट के थ्रू कर रहे हैं. हमारी एक बेसिक डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान ने तो राजीनामा देना ही चाहिए, लेकिन हमें वहां पर रुकना नहीं है. हमको ये शिक्षण व्यवस्था जो है, जो जिसको पूरे तरीके से ये बकलोल हो गई है, पूरी तरीके से ये इसको कीड़ा लग गया है, इसको पूरी तरीके से बदलने का क्रांतिकारी बदलाव इसमें होने की जरूरत है. और धर्मेंद्र प्रधान ने जल्दी जल्दी राजीनामा देना चाहिए. अगर ये नहीं हुआ तो याद रखो, मोदी और शाह सिंहासन खाली करो कि जनता आ रही है. थैंक यू. शिक्षण संस्थेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. गरिबांना शिक्षण मोदी सरकार लिटरली नाही म्हणताय. तर जो दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चाललाय तिथे आम्ही जाऊ शकलो नाही, म्हणून नाशिक जिल्ह्यातून आम्ही हा प्रोटेस्ट करतोय. सगळे विद्यार्थी आणि सगळे पालक एकत्रितपणे चुकीने आम्ही या प्रोटेस्टला सामील झालो आहोत. माझे वडील स्वतः दिल्लीला गेले आणि मी जाऊ शकली नाही, म्हणून मी नाशिक जिल्ह्यातून प्रोटेस्ट करत आहे. संपूर्ण नाशिकमधील परिवर्तनवादी पक्ष, विद्यार्थी, युवकांच्या संघटना एकत्र येऊन
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आजचं हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीमार होतोय त्याचा आम्ही निषेध करत आहोत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। 17 विद्यार्थ्यांचा बळी या मंत्र्यामुळे झालेला आहे आणि म्हणून त्वरित धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे। विद्यार्थ्यांवरती दिल्लीमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो, लाठीमाराचा निषेध करतो। प्रधानमंत्र्यांनी त्वरित बोलणी करून वांगचूक यांचं उपोषणाची दखल घेतली पाहिजे। जे विद्यार्थी दिल्लीला बसलेले आहेत आंदोलनामध्ये त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। यासाठीचा आजचा मोर्चा नाशिककर एकत्र येऊन काढलेला आहे। सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले। कथित नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी कर्जत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाबाबत सहभागींच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी अर्जुन माली, मी एक नीटचा विद्यार्थी आहे। मी गेल्या 2023 पासून नीट देत आहे। 2023, 24 आणि 25 मी 3 वेळा नीट दिलेली आहे। पण गव्हर्नमेंटच्या या पेपर लीकमुळं मला जो मानसिक त्रास झाला त्यामुळे मला 2023 पासून डिप्रेशन पिल्स हे खायला लागले आणि त्या डिप्रेशनमुळे माझा जो अभ्यासावरती परिणाम आहे तो खूप प्रमाणात जास्त व्हायला लागला। कारण ज्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये असतो त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन राहत नाही। तो माझा एक नीटचा मी विद्यार्थी आहे त्यामुळे मी बोलत आहे। आणि विषय राहिला हा नीट आणि पेपर लीकचा मुद्द्याचा, तर हा मुद्दा माझा आणि दुसरं विद्यार्थ्यांचाच नाही, हा प्रत्येक पालकांचा, एक सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा हा मुद्दा आहे। तर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा या मोर्चांना सहभागी घ्या आणि दिल्लीमध्ये बसलेले आहेत जे सोनम वांगचूक सरांना त्यांनी 18 तारखेला 7:45 या सुमारे त्यांनी ज्या प्रकारे सफेद कपड्यामध्ये त्यांनी नेलं त्या गोष्टीचा मी निषेध करतो। आणि धर्मेंद्र प्रधान जे बसलेले आहेत वरती मंत्री, त्यांनी 20 दिवस झाले, 1 महिना झाला, पूर्ण अजूनपर्यंत त्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी दिली नाही, कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलं नाही। तर मला त्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही शिकलेलं नाही तर आम्हाला पण शिकून द्यायचं नाही असं तुमचा विचार असेल तर तुम्ही प्रत्यक्ष स्टेटमेंट द्या। तशी आमची सुज्ञ जनता आहे, ती जर आंदोलन करायला लागली तर ही लोकशाही आहे, तुम्हाला खुर्चीवरून पाडायला वेळ लागणार नाही, हा मी जाहीर आवाहन करतो। आणि विद्यार्थी म्हणून माझी ही भूमिका आहे की आज मला सुद्धा माझ्या घरातनं नव्हते सोडत, मी माझ्या वडिलांना खोटं सांगून आलेली आहे। खरं तर जे पालक त्यांच्या पोरांकडनं एक्सपेक्ट करतात की तुम्ही डॉक्टर, इंजिनियर व्हावं, त्यांनी स्वप्न सोडून द्यावी। जर तुम्ही तुमच्या पोरांना नाही पाठवत, असल्या गोष्टींना जर तुम्ही त्यांना नाही सपोर्ट करत की ते त्यांचे आवाज उचलतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या पोराचं भविष्य चांगलं करणार असतील आणि जे लोक भविष्यासाठी लढत आहेत जर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही तर सर्वात मोठी चुकी म्हणजे ही समाजाची आहे। त्याच्यानंतर खूप जण सोशल मीडियावर असं बोलतात की एवढे वर्ष झाले की तुम्ही झोपलेले होते का, जी एवढे वर्ष झाले जे पेपर लीक होत आहेत त्यासाठी, आणि आज सोनम वांगचूक सर का बोलत आहेत एवढे वर्ष ते झोपलेले आहेत का? आपण सगळे झोपलेलो होतो, पण आज हे जे सगळं आपल्या डोळ्यासमोर होत आहे, जर आपले डोळे उघडले आहेत आणि अजूनही जे लोक हे बोलत आहेत ते अजूनही त्यांचे डोळे उघडले नाही आहेत, तर मग तुम्ही जर सपोर्ट नाही करत आहे, तुमचा हा पण हक्क नाही बनत आहे की तुम्ही त्यांना निषेध कराल किंवा तुम्ही त्यांना चुकीचं बोलाल की ते काहीतरी असं करतायत किंवा ते अटेन्शन सीक करतायत। आणि आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये फक्त आमच्यासारख्या जनरेशनला ॲक्च्युअल सिच्युएशन काय चालू आहे दिल्लीला जंतर मंतरला ते फक्त आम्हाला माहिती होती। जेव्हा सोनम वांगचूक सरांना ते घेऊन गेले परवा दिवशी, त्याच्यानंतरच फक्त रिपोर्टर्सनी मोठ्या न्यूज चॅनल्सवरती जे विकलेले आहेत इन शॉर्ट माझ्या भाषेत, तेव्हा त्यांनी दाखवलं त्यांचा TRT की गव्हर्नमेंटवाल्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत। जर एवढाच तुमचा रिस्पेक्टफुल वे असेल एखाद्या प्रचारावर बसलेला किंवा एखादा जो काय म्हणतात त्याला प्रोटेस्टवर बसलेल्या माणसाला तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे, तुम्ही त्याचे वायटल्स पण दाखवत नाहीत त्यांच्या वाईफला, तर आम्हाला क्लिअरपणे कळतंय की तुम्हाला जो 20 जुलैला जो मार्च होणार होता संसदकडे तो तुम्हाला कसा तरी थांबवायचा होता। आणि मग असे एका काकांनी सांगितलं की आता तिथे लाठीचार्ज झालेला आहे, तर मग माझं असं म्हणणं आहे की पोलीस जे लोक शपथ घेतात की तुम्ही पब्लिक सर्वंट आहात आणि तुम्ही पब्लिकलाच मारायला जातात, तर माझं असं म्हणणं आहे की केवल मोमबत्तियां जलाने से इस देश का कानून ना अंधेरे से बाहर आएगा, कुर्सियों पर बैठे उन छोटी नीच सोच वालों से ये देश का युवा क्या ही सीख पाएगा। धन्यवाद।
आज कर्जत तालुक्यातील हजारो विद्यार्थी व पालकांच्या वतीने आज आम्ही मान्य राष्ट्रपती यांना तहसीलदार साहेब कर्जत यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे. आज आपण पाहिलं असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील, पुरुष असतील, विद्यार्थी असतील, अनेक अशा विद्यार्थी मुलं मुली या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आपण पाहिलं असेल गेल्या 30-31 दिवसापासून जे जंतर मंतरवर सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे, त्या नीटच्या परीक्षेमध्ये जे पेपरफुटीमध्ये ज्याचा फटका अनेक हजारो लाखो मुलांना जो बसलेला आहे, त्याच्यामध्ये 20 मुलांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. तर ह्या संदर्भात धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे. याच्यामध्ये कुठंतरी एक सिस्टीम आली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने जर त्यांना मार्क्स कमी पडल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तशाच प्रकारे जर या खात्यामध्ये जर पेपरफुटी जर झाली, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लीक जर झालं, त्याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. आणि ती जबाबदारी म्हणून कुणी तर धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेऊन नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि आज तिथं पाहिलं असं 18 तारखेला ज्या पद्धतीने तिथल्या सोनम वांगचूक यांना जे उचलण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पूर्णपणे संविधानिक अधिकाराचं उल्लंघन आहे. आणि ह्याच्या पुढं कुठल्याही प्रकारे देशभरामध्ये जी लोक आंदोलनं करत आहेत, त्यांना अशा प्रकारे त्यांचं आंदोलन चिरडण्याचं किंवा त्यांना अशा प्रकारे प्रेशराईज करण्याचं कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल का 20 तारखेला लोकशाहीमधला मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि निषेध करणं हे लोकशाहीचे अंग आहेत, जे लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गेले अनेक वर्ष करीत आलेलो आहेत. परंतु आज तिथल्या ज्या मुलांच्या जीवितावर आपण देशाचं स्वप्न रंगवतो आहे, त्या मुलांच्यावर लाठीमार केलेला आहे, त्याचासुद्धा आम्ही या घटनेचा निषेध करतो आहे. आणि हे सर्व करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. भविष्यामध्ये तिथलं जंतर मंतरवरचं आंदोलन जर समजा उद्या वाढलं, तर कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन असेल तर धरणे आंदोलन असेल, उपोषण असेल, मोर्चे असतील, अशा प्रकारचा आम्ही तो पवित्रा घेणार आहोत. आज व्हेरी शॉर्ट नोट्सवर सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये इथले पालक आणि विद्यार्थी इथे हजर झालेले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही आज जंतर मंतरवर काय होतं आहे त्याच्यामध्ये किती त्याच्यामध्ये सरकार प्रतिसाद देत आहे आणि त्याच्यानंतर जर हे आंदोलन जर वाढलं तर कर्जतमधून नक्कीच त्याच प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल. तर आजच्या या विशेष विद्यार्थ्यांचा एल्गार या विशेष रिपोर्टमध्ये आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.